आवाज दाखवतात जवळून कॅमेरा घेऊन. तिकडे सारखा झाप मारत होतो अंगावर. हा भारत देशातला सगळ्यात विषारी साप. इंग्लिश मध्ये रसल वायपर, मराठीमध्ये घोणस म्हणते त्याला. नागापेक्षा बी खतरनाक, सगळ्यात खतरनाक हा. आणि जेवढे सर्पमित्र आहे आम्ही गण साप धरतो, नाग मोठं मोठं हे सगळे साप धरतो. पण या सापाला पकडायला आम्ही सगळेजण घाबरतो. कारण ज्याला बीपी शुगर आहे समजा, चावला तर 20 ते जास्त प्रमाणात विष सोडतो तो. 13-14 मिलीग्राम पर्यंत विष सोडतो. आणि माणूस बीपी शुगर जर असला आणि चांगला जर चावला तर 1 तासाच्या आत लगेच गावात जाईपर्यंत बी मरून जातो. भरपूर सर्पमित्र मेले आज चावून. आणि सांभाळून राहायचं. आता मला वाटलं नाग असेल तर तुम्ही फुसफुस आवाज म्हणलं ना, पण मी म्हणलं कुकरच्या शेट्टी सारखा आवाज येतो याचा. आणि सगळ्यात मोठे दात राहते त्याचे. याचे दात सगळ्यात मोठे दात सापांमध्ये. दुसऱ्या सापाचे छोटे राहते, याचे सगळ्यात मोठे राहते. तुम्ही युट्यूबवर जर टाकलं घोणस सापाची माहिती तर त्याच्यावर माझा व्हिडिओ येईल, त्याच्यात पूर्ण डिटेल माहिती सांगितलेली मी. आता 30 वर्षापासून साप पकडणार आहे. अशी झाप मारून पकडली म्हणजे हा झाप मारतो अंगावर. असं तुम्हाला दिसाल काहीतरी खाल्लेलं आहे त्याने. असं खाली येटोळा करून कॉईल करून बसतो जागेत. आणि 60 फुटापर्यंत जम्प करू शकतो, झाप मारणार. आणि इतका फास्ट आहे म्हणजे पापणी मिचकूस तर 3 वेळेस चावून वीज सोडून येणार वापस असं जम्प मारून. म्हणून आम्ही सर्प मित्र पण याला काळजीपूर्वक डोकं शांत ठेवून पद्धतशीर पकडावं लागतं. तिकडं होता बाजूला असं एका जागेवर. म्हणजे कसं झालं ते आता भरपूर ठिकाणी का तो लोक मला म्हणते या इथं होता आणि तो वरून माझ्या खांद्यावर पडलेले साप. मी लोकांवर भरोसाच ठेवत नाही. पहिले दरवाजात घुसायच्या आधी मी इकडून पाहत गेलो का कुठं असू शकतो साप, कुठं पण असू शकतो तो. तुमच्या सांगण्यावर पण नाही. आणि कुकरच्या शेट्टी सारखा म्हणलं तर मला डाऊटच आला असं असेल.